नमस्कार. आज आपण बेसनाचे लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत. खास 3 अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या वापरून तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात इतके मस्त हे दाणेदार रवाळ लाडू सहज बनवू शकता. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील असे हे परफेक्ट लाडू तयार करताना आपण जरासुद्धा रवा वापरलेला नाही. तरी इथे लाडूचं टेक्स्चर बघा, किती छान असे रवाळ आणि दाणेदार हलवाई स्टाईल हे लाडू तयार झाले. बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम इतकं हे घरगुती बेसन पीठ घेतलेलं आहे. अगदी बारीक असं दळलेलं हे बेसन पीठ आहे. कपाने म्हणाल तर इथे 2 कप बेसन पीठ आहे. आता हे पीठ मी परातात काढून घेतलंय आणि हे पीठ छान असं रवाळ आणि दाणेदार व्हावं म्हणून यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर इथे 2 चमचे मी साजूक तूप घालते. तुम्ही इथे वितळलेलं किंवा मग थोडंसं घट्ट जमलेलं तूप घातलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला इथे दूध घालायचं आहे. तर अगदी फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूध असं मी इथे वापरते. गरम दुधाचा वापर करायचा नाही. 2 चमचे इथे तूप घालून झालं आणि आता लाडूला छान रंग यावा म्हणून अगदी चिमूटभर मी इथे खाण्याचा रंग घालते आहे. पिवळा रंग घातलेला आहे. रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता पिठामध्ये दूध, तूप, रंग आपल्याला व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1-1.5 मिनिटं आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 15-20 मिनिटं हे पीठ असं मुरत बाजूला ठेवलं तरी चालेल किंवा मग लगेच लाडू करण्यासाठी घेतलं तरी चालणार आहे. आता पिठाला व्यवस्थित असं हातावर चोळून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे आधीच रवाळ आणि थोडंसं जाडसर असं बेसन पीठ दळलेलं असेल तर तुम्हाला ही कृती करण्याची गरज नाही. मग लगेच तुम्ही बेसन पीठ लाडूसाठी वापरू शकता. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी ते मोकळं तयार होईल. त्यामधली जी काही मोठी गाठ असेल ती सुद्धा निघून जाईल. तर अशा प्रकारे सगळं जे पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं हे रवाळ दाणेदार पीठ तयार झालं आहे. ही पहिली महत्त्वाची टीप आहे. यामुळेच आपले जे लाडू आहे ते छान दाणेदार तयार होतात. आणि आता हे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला तगार करायचा आहे. तगार करणं खूप सोपं काम आहे, खूप जास्त कठीण नाही. जर तुम्हाला बाजारामध्ये तगार मिळत असेल, तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही बाजारामधून विकत आणून सुद्धा हा तगार लाडूसाठी वापरू शकता. ही दुसरी महत्त्वाची टीप आहे. यामुळेच आपले लाडू अगदी हलवाई स्टाईल तयार होतात, छान रवाळ आणि दाणेदार असे तयार होतात. तर इथे वजनी प्रमाणामध्ये 175 ग्रॅम आणि कपाने म्हणाल तर 1 कप इतकी मी साखर कढईमध्ये काढून घेतली. यामध्ये फक्त साखर पाण्यात भिजेल इतकंच पाणी घातलेलं आहे. आता गॅस अगदी कमी आहे. या साखरेचा आपल्याला अजिबात पाक करायचा नाही. साखर पूर्णपणे मंद आचेवर आपल्याला पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे, विरघळून घ्यायची आहे. सतत साखरेचं हे मिश्रण हलवत जायचं आहे. साखर आता पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे. तुम्ही बघू शकता या साखरेच्या पाण्याला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. पूर्णपणे असा छान पांढरा शुभ्र असा फेस येऊ लागतो. कडेने साखर कढईला चिटकताना दिसते तेव्हा तुम्ही समजू शकता की आपला जो तगार आहे तो तयार व्हायला सुरुवात झाली आहे. गॅस मात्र इथे कुठेही मोठा करायचा नाही. जर तुम्ही गॅस मोठा केला तर मग याचा घट्ट असा पाक तयार होईल किंवा मग साखर कॅरमलाइज व्हायला सुरुवात होईल. आता इथे पांढरा शुभ्र असा फेस आला, बाजूने कढईला साखर चिटकताना दिसते म्हणून मी इथे गॅस बंद केलाय. गॅस बंद केल्यानंतर सतत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. कढई गरम आहे. यामध्ये परफेक्ट असा हा तगार तयार होतो आणि हा तगार अगदी मोकळा सुटसुटीत तयार व्हावा म्हणून यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता अगदी कंटिन्युअसली आपल्याला हे मिश्रण असं हलवत जायचं आहे. हळूहळू ही साखर घट्ट अशी जमते आणि हे जे साखरेचं मिश्रण आहे अगदी घट्ट व्हायला सुरुवात होते. साखरेवर अगदी पांढरा शुभ्र फेस आला, कडेने साखर चिटकताना दिसली की लगेच गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला कंटिन्यू हलवत जायचं आहे मिश्रण आणि तुम्ही इथे बघू शकता ही साखर अशी घट्ट झालेली आहे. आता इथे व्यवस्थित हे मिश्रण हलवत जायचं आणि हळूहळू ही साखर अशी छान मोकळी होते. इथे तुम्ही पावभाजी मॅशरचा वापर करू शकता, त्यामुळे तगारमधल्या गाठी अगदी मुळून जातात. किंवा मग हा तगार तयार झाल्यानंतर आपण पीठ जसं चाळून घेतलं तसा हा तगार चाळून घ्या, म्हणजे अगदी मस्त मोकळा सुटसुटीत हा तगार तयार होतो. या साखरेला तगार किंवा बुरा पण म्हणतात. यामुळे आपले लाडू अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होतात. तगार तयार करणं खूप सोपं काम आहे, जास्त वेळ लागत नाही. आणि आता इथे महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी एका मोठ्या जाड तळाच्या कढईमध्ये मी तूप घालते आहे. तर इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे, साजूक तुपाचा वापर केलेला आहे.
2 कप बेसन पिठासाठी इथे मी अर्धा कप तूप घातलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर इथे मी 120 ग्रॅम तुपाचा वापर केला आहे. 120 ग्रॅम तूप घेतले होतं, त्यामधलंच मी इथे पिठामध्ये सुद्धा वापरलेलं आहे आणि तगारमध्ये सुद्धा वापरलेलं आहे. आता अगदी मंद आचेवर आपल्याला हे बेसन पीठ मस्त भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, बेसनाचे लाडू तयार करत असताना तुपाचं प्रमाण परफेक्ट घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण तूप खूप जास्त झालं तर मग हे जे लाडू आहे ते आपले गोल गरगरीत तयार होत नाही, फसतात किंवा मग बसतात. डब्यामध्ये ठेवल्यानंतर ते लाडू एकावर एक बसतात, चिटकतात आणि हवे तसे तयार होत नाही. म्हणून हे तुपाचं परफेक्ट प्रमाण घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता अगदी मंद आचेवर आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि अगदी मंद आचेवर जर तुम्ही बेसन पीठ भाजून घेतलं तर आपले जे लाडू आहेत ते रवाळ होतात, दाणेदार तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. मोठ्या आचेवर जर तुम्ही बेसन पीठ भाजून घेतलं तर ते वरून तांबूस होतं, आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जात नाही आणि जे लाडू आहेत ते खातानाही चविष्ट लागत नाही, थोडेसे कळवट लागतात आणि टाळ्याला चिटकतात. आता अगदी मंद आचेवर आपल्याला बेसन पीठ भाजायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तूप कमी झालं, मात्र हळूहळू आपण जसजसं हे बेसन पीठ भाजत जाऊ तूप हळूहळू बेसन पीठ सोडू लागतं. तुम्ही बघू शकता इथे सळाट्यावर सुद्धा छान असं तूप दिसत आहे. तर 250 ग्रॅम आणि 2 कप इतकं बेसन पीठ भाजण्यासाठी मला इथे बरोबर 15 मिनिटाचा वेळ लागला होता. मंद आचेवर व्यवस्थित पीठ भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान तूप सुटल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ही तिसरी महत्त्वाची टीप आहे. यामुळे आपले जे लाडू आहे ते छान रवाळ दाणेदार तयार होतात. तर इथे एक वेळा मी थोडं पाणी शिंपडून घेतलं, व्यवस्थित मिश्रण हलवून घेतलं, त्यानंतर पुन्हा यावर मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे. पाणी खूप जास्तही शिंपडायचं नाही, अगदी कमी पाण्याचा वापर करायचा. तर 2 वेळा मी इथे पाणी शिंपडलेलं आहे आणि परफेक्ट असं हे बेसन पीठ इथे भाजून झालं आहे. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे, तूपसुद्धा सुटलेला आहे आणि मस्त असा बेसन पिठाचा जो घमघमाट आहे तो घरभर दरवळतो आहे. आता हे बेसन पीठ भाजून झालं की लगेचच आपल्याला एका परातात काढून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचं आहे. तर इथे मला बरोबर 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे बेसन पीठ भाजण्यासाठी आणि आता एका परातात हे भाजलेलं बेसन मी काढून घेतलं. आता बेसन पीठ आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे. लगेचच यामध्ये जर तुम्ही साखर किंवा तगार मिक्स केला तर मग साखरेचं पाणी होईल आणि लाडू कडक तयार होतील, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला चेकसुद्धा करून दाखवते आहे. हातावर जर हे बेसन पीठ असं थोडंसं घेतलं तर हाताला मस्त असं रवाळ दाणेदार लागतं आहे आणि जरासुद्धा हाताला चिटकत नाही. परफेक्ट असं आपलं बेसन इथे भाजून झालं आहे पूर्णपणे. आता हे पीठ गार झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीसाठी वेलची जायफळ पूड घालायची आहे. तुम्हाला जर सुके मेवे घालायचे असतील तर तुम्ही इथे सुक्या मेव्याचा सुद्धा वापर करू शकता. सुके मेवे न घालताना सुद्धा हे लाडू अगदी मस्त तयार होतात. आणि आता जो तगार आपण तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे. तगार पूर्णपणे गार झाल्यानंतर मी चाळणीमधून आपण बेसन पीठ चाळून घेतलं, तसंच हे तगारसुद्धा चाळून घेतलेलं होतं, त्यामुळे अगदी मोकळं सुटसुटीत असा हा तगार इथे तयार झाला आहे. तगार किंवा मग या साखरेला बुरा साखरसुद्धा म्हणतात. बाजारामध्ये तुम्हाला मिळेल, तुम्ही रेडीमेड आणून सुद्धा वापरू शकता आणि घरी तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. आता हा तगार आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तरी इथे ज्या काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही इतके परफेक्ट लाडू सहज बनवू शकता. बेसन पीठ अगदी बारीक असं घ्या आणि त्यामध्ये तूप आणि दुधाचं मोहन घालायचं, व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं, नंतर चाळून घ्यायचं आहे. तुपाचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. पूर्णपणे बेसन पीठ भाजून झालं, बेसन पिठाला छान तूप सुटायला लागलं की मग त्यावर 2 वेळा थोडं पाणी शिंपडायचं, त्यामुळे बेसन पीठ रवाळ होतं, दाणेदार होतं. आणि तगार वापरा म्हणजे आपले जे लाडू आहेत ते अगदी हलवाई स्टाईल तयार होतील. या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे या लक्षात ठेवा. आता हे लाडूचं जे मिश्रण आहे ते मस्त मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित त्याचे असे लाडू आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे छोटे मोठे तसे हे लाडू तयार करून घ्या. आता श्रावण मास सुरू झाला आहे, आपले सगळे जे सण समारंभ आहे ते सुरू झाले. रक्षाबंधन येते आहे, गणपती येतील, तेव्हा तुम्ही असे हे लाडू नक्की करून बघा.
आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे गोल गरगरीत हे लाडू तयार झालेले आहे. आता हे लाडू डेकोरेशनसाठी तुम्ही जसे हवे तसे सजवू शकता. यावर मी डेकोरेशनसाठी बदामाचे काप लावते आहे. बदाम किंवा मग पिस्ता तुम्ही वापरू शकता. काही न लावताना सुद्धा हे लाडू खूप छान लागतात. परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे. आपण जे काही प्रमाण घेतलं त्यामध्ये इथे मध्यम आकाराचे 20 लाडू तयार झाले. मस्त असे गोल गरगरीत हे लाडू तयार झालेले आहे. जर तुम्ही कुणाला खायला दिलं तर भरोसाच बसणार नाही कुणाला की हे लाडू इतके परफेक्ट दाणेदार तुम्ही घरी तयार केले. आपण हे लाडू तयार करत असताना जरासुद्धा रवा वापरलेला नाही. आता तुम्हाला एक लाडू इथे मी फोडून सुद्धा दाखवलेला आहे. बघा किती मस्त असे रवाळ दाणेदार असे परफेक्ट लाडू घरी तयार झालेले आहे. तर सांगितलेल्या टिप्स आणि दिलेलं प्रमाण फॉलो करा. तुम्ही सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नात हे लाडू नक्कीच बनवू शकाल. रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका खास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.